तर आपण ही दृश्य पाहतोय, राज ठाकरे शिवाजी पार्क मध्ये पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, नागरिकांशी ते संवाद सुद्धा साधतायत। शिवाजी पार्क वर आपण सकाळीच राज ठाकरे पाहतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय, नागरिक इथे जमलेले आहेत, राज ठाकरे पोहोचलेले आहेत। तर क्रिकेट टूर्नामेंटचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय राज ठाकरे पोहोचलेले आहेत। शिवाजी पार्कवरची ही आपण दृश्य पाहतोय, क्रिकेट टूर्नामेंटचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, शिवाजी पार्क मैदानावरची आहेत। राज ठाकरे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या टूर्नामेंटचं राज ठाकरे यांच्या हस्ते आता उद्घाटन होणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, शिवाजी पार्क मध्ये ही दृश्य आहेत, राज ठाकरे पोहोचलेले आहेत। पांढरा सदरा लेंगा घालून ते पोहोचलेले आहेत आणि आता क्रिकेट टूर्नामेंटचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर शिवाजी पार्क मधली दृश्य पाहतोय, राज ठाकरे आता शिवाजी पार्क मैदानामध्ये आलेले आहेत। क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे आणि या टूर्नामेंटचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, शिवाजी पार्क मैदानामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत, थोड्याच वेळात टूर्नामेंटचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल का? अधिकचे अपडेट्स? नक्कीच राज ठाकरे आलेले आपण बघू शकतोय। शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने T20 टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील 8 प्रतिष्ठित जे क्लब असतात त्यांचे टीम या T20 टूर्नामेंटमध्ये भाग घेणार आहेत आणि त्याच टूर्नामेंटच्या उद्घाटनासाठी सकाळी 9 वाजता राज ठाकरे आलेले आहेत। त्याच्या हाताला थोडीशी दुखापत झाल्याची माहिती आहे, त्यामुळे ते सुरुवातीला क्रिकेट खेळतील की नाही याबद्दल साशंकता व्यक्त होते। मात्र आपण बघतोय की राज ठाकरे आलेले आहेत आणि आता काही वेळातच त्यांच्या हस्ते या T20 टूर्नामेंटचं उद्घाटन होईल आणि मग टूर्नामेंटला सुरुवात देखील होईल। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर T20 टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या हस्ते या क्रिकेट टूर्नामेंटचं उद्घाटन होणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। सिंगल विकेट आणि डबल विकेटचं रूपांतर हे T20 क्रिकेटमध्ये झालं आणि दर दिवशी 2 मॅचेस होतात आणि जर तुम्ही क्रिकेटचा दर्जा पाहिलात तर अप्रतिम असा क्रिकेटचा दर्जा असतो आणि यंदाचा हंगाम देखील खूपच चांगल्या पद्धतीने रंगणार आहे। आणखी एक किस्सा सांगायचा असा की शिवाजी पार्क जिमखानाचा जो लेटेस्ट आपण पाहतोय, शिवाजी पार्क मध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। T20 क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भात पुन्हा एकदा आणखी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, किती दिवस हे टूर्नामेंट असणार आहे का? अधिकचे अपडेट्स? सचिन, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, नक्कीच पोहोचतोय। सचिन, किती दिवस ही टूर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या संघांचा यामध्ये समावेश आहे? कोणता वयोगट आहे? T20 टूर्नामेंटचं आयोजन इकडे शिवाजी पार्क वरती करण्यात आलेलं आहे। शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने ही टूर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे। शिवाजी पार्क जिमखानाचं नाव भारतीय क्रिकेटमध्ये मोठं आहे, कारण अनेक मोठ्या क्रिकेटर्सना इथून या क्लबने जन्म दिलेला आहे आणि या क्लबकडून या टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील प्रतिष्ठित 8 जे क्लब आहेत त्यांचे सगळे संघ या T20 टूर्नामेंटमध्ये भाग घेणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ही नॉकआउट स्पर्धा होणार असल्याची माहिती आहे। आज या स्पर्धेचं राज ठाकरे यांच्या वतीने उद्घाटन होते आणि येत्या काही वेळातच सामन्याला देखील पहिल्या सुरुवात होईल। अच्छा, किती दिवस ही टूर्नामेंट चालणार आहे आणि सामना किती वाजता सुरू होणार आहे? राज ठाकरे तो सामना पाहणार आहेत की नाही? नक्कीच राज ठाकरे हे इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या टूर्नामेंटचं उद्घाटन होईल आणि तात्काळ सामन्याला सुरुवात होईल। मात्र राज ठाकरे यांचा पुढे एक नियोजित कार्यक्रम देखील आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची एक जॉईंट अशी मुलाखत आहे, त्यासाठी राज ठाकरे असे माहिती मिळते की तात्काळ निघतील, पण काही षटक किंवा काही बॉल हे राज ठाकरे जर वेळ असेल तर बघून ते थांबून बघू शकतात अशी देखील माहिती आहे। 8 मुंबईतील नामांकित जे क्लब आहेत त्या क्लबचे संघ या टूर्नामेंटमध्ये भाग घेणार आहेत। नॉकआउट ही टूर्नामेंट आहे आणि येत्या काही दिवसात ही टूर्नामेंट सलग खेळवली जाईल आणि येत्या 2 ते 4 दिवसामध्ये या टूर्नामेंटची सांगता होईल।
अगदी तर आपण पाहतोय शिवाजी पार्क मधली ही दृश्य आहेत. शिवाजी पार्क मध्ये राज ठाकरे आता आलेले आहेत. थोड्याच वेळात T20 टुर्नामेंटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही टुर्नामेंट एक प्रतिष्ठित टुर्नामेंट म्हणून पाहिली जाते आणि याचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. थोड्याच वेळात या टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. एक छोटं रोप देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. अनेकदा आपल्याला राज ठाकरे हे कलाकार मंडळींसोबत पाहायला मिळतात, त्याचबरोबर साहित्यिक मंडळींसोबत सुद्धा पाहायला मिळतात आणि आज आता खेळाडूंसोबत ते पाहायला मिळत आहेत. क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये आणि त्यासाठी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत. आणखी एक महत्वाची माहिती की माननीय राजसाहेब सांगतात की ते देखील इकडे खेळलेले आहेत, त्यामुळे त्यासाठी आपण तर आपण पाहतोय उपस्थित आहेत. त्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर जी मान्यवर मंडळी आहेत त्यांचंही स्वागत केलं जाते. प्रतिष्ठित अशी ही टुर्नामेंट आहे आणि याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.